नांदेड बार परिषदेचे सभासद म्हणून आपण इथं जे काही करणार आहोत, आज ग्लोबल वे ही एक प्लॅटफॉर्म खूप छान झालेला आहे महिलांसाठी आणि त्या माध्यमातून आपण लीडरशिप ह्या ज्या काही 11 महिला घेतात, एक रत्ने 11 महिला आयडेंटिटी विश्वगामी पत्रकार परिषदेत निघत आहे. त्याबद्दल सर्व महिलांचे मी आभार मानते आणि या ग्लोबल वे ही आपली म्हणून आणि एक कुटुंबाचा हिस्सा म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण काम करू याच्याबद्दल शंका नाही. माझी प्रत्येक महिला येणारी ही त्या ग्लोबल वेची लेक, माय, बहीण अशी असेल आणि आमचे गडदे सर म्हणाल तर ही सगळ्यांना मातृत्वाचं प्रेम काय असते त्या संस्थेला शिकवलं. अध्यात्माची ताकद काय असते ती आमचे गायके सर असतील, गडदे सर असतील, संदीप सर असतील, वेळोवेळी दुःखाचं निवारण करण्यासाठी बसलेले हे बंधू आहेत. तर आपण ह्यांच्या आशीर्वादाखाली या झाडाचं मोठ्याचं झाड कसं होईल ते आपण बघणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये जी काही दारिद्र्यामध्ये महिला झुंजत आहेत, ज्या काही महिलांना आपण सक्षम करणार आहोत, ही बोलून नाही तर कृतीतून करून दाखवणारे लोक आहेत. त्यांनी कधीच आमिष दाखवलं नाही किंवा आम्ही कोणत्याही आमिषाला बळी पडून आपल्याला इथं बोलून गेलं नाही. जे आहे ते सत्यता सांगू. आम्ही असं कधी म्हणलं नाही की बाबा तुम्हाला 10,000-20,000चा रोजगार आम्ही देऊ, अरे रुपयाचा देऊ, पण आमच्या इमानदारीचा असणार आहे. इथं येणारा पैसा आणि पैसा इमानदारीचा असते. आम्हाला मार्ग आहे, 2 नंबरचे मार्ग आहे, तिथं भरपूर पैसा येणार आहे, पण तो पैसा दुवेमधून येणार नाही. इथं जी येणारा पैसा तो पूर्ण दुवामधून येणारा पैसा आहे आणि जो काही आपण रुपया कमवू त्याला आशीर्वाद आणि अध्यात्माची जोड असणार आहे. त्या माध्यमातून आरोग्य शिबिर असो, महिला सक्षमीकरण असो, एज्युकेशन असो, झाडे लावा झाडे जगवा असो किंवा आपल्या मुख्य प्राण्यांचा असो, हे खूपच वेगळी विंग्स चालणार आहे. लातूर जिल्ह्यामध्ये येणारी संस्था ही कोण ओळखणार नाही असं राहणार नाही. पण जे म्हणतात ना पहिल्या पंक्तीला जेवण असतं त्याला पोट भरून येतो. मग आपण जे बसलोत ना पहिल्या पंक्तीला बसलो, मग आपल्याला काय कमी पडणार आहे मला सांगा. येणाऱ्या काळामध्ये ज्यानं पहिल्या पंक्तीला बसणार आहे त्याचं पोट भरणार आहे. कुणाच्याला बी भेटणार आहे असं नाही आहे की भेटणार नाही, पण ते त्या नियमानं. आपण दुसऱ्या पंक्तीला बसलो तर थोडंसं काहीतरी कमी पडणार आहे, तिसऱ्या पंक्तीला बसलो त्याच्याहून आणखीन काहीतरी होणार आहे. म्हणजे जेवढे लोक जास्त येणार त्याला प्रसार कमी होणार, पण पहिल्या पंक्तीला सगळंच मिळणार आणि सगळ्यांचं चांगलं होणार आहे. त्या माध्यमातून मी ग्लोबल वेचे आभार मानते की आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये जे काही त्यांनी राबवलेले विंग्स आहेत, जे काही अध्यात्म राबवलेलं, जे काही आरोग्य शिबिर आहे आणि विशेष सांगायचं म्हणलं तर माझी ओळख ही आरोग्य शिबिरामधून झालेली आहे. इथं जे होतं आरोग्य शिबिर त्या शिबिरामधूनच माझी ओळख झालेली आहे आणि खूप स्ट्रगल केलंय. असं नाही की मी पण नको म्हणले नव्हते असं नाही. सर माझ्याकडे पैसा नाही, पैसा दिला, दवाखाना केला, दवाखान्यात उपचार दिला आणि तेव्हा मी कुठं पॉलिसी तोडून मग त्यांच्याशी जोडली आणि संस्थेची आज कुठंतरी काहीतरी पद घेऊन उभं आहे. असंच येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक जण पदाधिकारी म्हणून यावं एवढीच माझी विनंती आहे.